चला. आणि हे बघू शकता झुपकी सूर खालेली त्यांनी, झुंगळी सूर खालेली त्यांनी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आम्ही आज चाललेलो आहे गंगावरती आंघोळीसाठी. आणि आज जरा आपल्या संग सगळी नवीन गँग आहे, म्हणजे दरवेळेस ते दादा ते राहते. आज आपण इकडं खालतं आलेलो आहे. इकडं पण मस्त गँग आहे आपली, गोल्या भाई ते गणी भाई हे बघू शकता. आणि जस्ट आम्ही मस्त लग्नावरून जाऊन आलेलो आहे. मोक्कार गरम झालेलं आहे, त्याच्यामुळं चाललेलं आहे आता आंघोळीसाठी. आमची काही जी निम्मी गँग आहे ती जायली आमच्या अगोदर खाली. गोल्या आणि ते सागर भाई ते जस्ट आता आपण चाललेलो आहे. बघू शकता ऊन मोकार लागल्यामुळे गणी भाईने बघू शकता टावेल गुंडळून घेतलेला आहे. जवळजवळ 40 का 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आजचं. सूर्यभाऊ फुलच गरम झाले, सूर्यदेव फुल तापलेले, त्याच्यामुळे ते चिल्ड व्हायला चालू. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय चिल्ड होण्यासाठी मस्तपैकी. आता पाण्यात गेल्यावर काय आम्ही 2-1 तास काय बाहेर निघणार नाहीये. मोकार आंघोळी करणार आहे तर तर चला जाऊया. तुम्हाला आमची नदी पण दाखवते इकडं, गोदावरी नदी. त्यानंतर आपल्या आंघोळी पण कशा होत्या ते बी बघूया. चला लेट्स गो. मस्त तिथे एक खडक आहे, त्या खडकावरती जात राहते घ्या. तिथे गेल्यावरती बघूया आपल्या आंघोळी कशा होत्या कशा नाही. चला लेट्स गो. फायनली मित्रांनो, आम्ही आता आमच्या गोदावरी नदीवरती पोहोचलेलो आहे. हे बघू शकता तुम्हाला आता थोडी थोडी दिसत असत. जस्ट आता 1 सेकंदामध्ये आपण जाणार आहे खाली गंगावरती नदीवरती. आणि हे बघू शकता मित्रांनो, आमचा जो ढोमस खडक आहे तो पूर्ण काळा झालेला आहे. हे बघू शकता पक्षी काळे पिवळे बुतक सगळी गँग आलेली आहे मस्तपैकी मासे बिशे खाण्यासाठी. हे 2 बघू शकता इथं काढायला आहे, आम्हाला बघून पळले ते मध्ये. हे बघू शकता झमेला काय म्हणते पान कोंबड्या आहे, काही बदकं आहे, काही बगळे आहे, काही टुटव्या आहे, त्यात काही लांगरे मासे मुशे आहे. बघू शकता लय खतरनाक झमेला आहे. आणि आमचे जे 2 जण आहे ते त्या साईडला आहे. बघू शकता टावेल बिवेल घेऊन आलेले आहे मस्तपैकी. आमचा गोल्ले व्हायला पोहता येत नसल्यामुळे तो डबडा घेऊन आलेला आहे त्या साईडला आहे. तर चला आता ते आल्यावरती बघूया त्यांचा काय झमेला आहे, त्यानंतर जाऊया मस्त आंघोळीसाठी. चला. तर हे आमचे बघू शकता गोलू शेट आलेले, त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांनी एक डबडं घेऊन आलेलं 5 लिटरचं. आणि ते बघावं लागलं आम्हाला कुठं लीक बीक नसलं म्हणजे बरं आहे. इकडं आमचे सागर भाई बघू शकता फुल तयारीमध्ये आलेले मस्तपैकी टावेल बिवेल घेऊन. त्यांचा झमेला सगळा. तर गोली भाई आज कसं काय वाटतंय आंघोळीला आल्यावरती? मस्त मजा वाटते. हा लय मजा वाटला. आता खडकाव जायचंय का वेळेस? तरी त्याला मोठे पप्पा गागात राहते त्या दिवशीच. मोठ्या पप्पाने त्याला थोडी चपकी दिली होती, त्याच्यामुळे थोडा नाराजच आहे तो. बघू शकता आम्हाला सगळं माहिती झालेलं आहे, पण गुलूबाई नाही म्हणतोय. हे बघू शकता तिकडे पान कोंबडे, हे पान कोंबड्या बघू शकता किती निवंत बसलेलं आहे. त्याच्यात काही बगळे, काही बदक वगैरे सगळं काही तिथं बसलेलं आहे मस्तपैकी. उन्हात आणाचे थंडगार पाण्यात आनंद घेताना. चला गुलीबाई आवरा पाटक्यान दिवशी. चला आता टपक्यान दिवशी जाऊया. चला टपक्यान दिवशी कपडे इपडे काढूया, गुलूबाईला डरम बांधून देऊया, त्यानंतर जाऊया आंघोळीसाठी. चला. हे बघू शकता सगळ्या पान कोंबड्या उडून गेलेल्या आहे आम्हाला बघून. आता त्यांना भूक लागली त्याच्यामुळे मासे धरण्यासाठी गेलेले आहे ते पळून. बघू शकता मोक्का रे ते मस्त नाही येणार एवढे. आता आमच्या गोलीबाईच्या कमराला डरम बांधून द्यायचं आहे, त्याला पोहता येत नसल्यामुळं. हे बघू शकता मस्तपैकी 5 लिटरचा डरम आहे. तरी तो आता पहिल्यापेक्षा जास्त पोहायचं शिकलेला आहे. थोडं थोडं कमी आहेत त्याच्यामुळं झेलेला. हे कसं आहे गोले, असं आहे का? करगुट्याला देऊ बांधून? नाही तर झेमेला हे गोल्या बाईचा बघू शकता तुम्ही. फायनली आता करगुट्यालाच बांधून द्यावं लागेल डरम. करगुटा पक्का ना गोल्या? नाही तर करगुटा पाण्यातून तू खाली. हा नको मला परत वहिनी होणे का. बघू शकता गाठण पक्की बांधू का? नाही सुटली तरी चालेल ना, जाऊ नंतर. चला आता मित्रांनो मस्त डराम बिराम बांधलेला आमच्या गोली भाई ना. बघू शकता जाऊया आता मस्तपैकी अंगावर थंडगार होण्यासाठी. पुढं बबी भाई मित्र राहिलो. आमची पॅन्ट निघाली म्हणजे बरं होईल, कारण की मोकर फिट पॅन्ट आहे. निघत नसल्यामुळे आमचे देशी जोकडे बघू शकता पायात पिशवी घालायची काढायची घालून. ती 2 गँग तर मकर पुढे गेलेली आहे. त्याला मोकर ऊन लागलेलं आहे त्याच्यामुळे ते 2 जण गेले. उन्हाचा झटका बसलेला आहे चांगला. तिकडे पान कोंबड्या लय लांब गेल्या थडीला.
तिकडं आमचा कांदळा बांधारा, तर डोमस खडक फेकली उडी. सागर मामाने फेकली ती उडी. हा आता आमचे गणपतबाईच राहिलेले. निघाली तिथं. आमच्या सागरबाईचं गोदाम मध्ये काम झालेलं आहे, त्याच्यामुळे ते दररोज पोहण्यासाठी येते. बघू शकता. आता आमचे गणी मेंबर उडी खाऊ राहिले तेव्हा असं खाल्लेली उडी दोघांनी पण. आबा निघाली. हो मस्त पैकी उन्हात आणायचे आनंद घेताना. हो बाबू निघाली का? तर फायनली चड्डी बी निघालेली आहे. मला आमची आता चड्डीला फिट होती, पण म्हटलं निघत एक नाही, पण काढलेली वडून ताडून मोकर बगडी याना बिना घालून. इकडे टिटव्यांचा बी मासे खाण्यानी चाकून त्या तिथं माणूस दिसत असेल तुम्हाला, ढवळ्या कपड्यावाला मस्त उन्हात बसेल. ते सायलन त्यांनी इकडं दगड देऊन ठेवले. नवीन आलं का? चला मित्रांनो मस्त पैकी जाऊया, करूया आंघोळ. चल गोलीबाई. हे बघू शकता आता आमचे गोलो पांडे फायनली आता पाण्यामध्ये जाण्यासाठी तयार आहे, आणि आता ते झुपकी सूर खाणार आहे. चला. आणि हे बघू शकता झुपकी सूर खालेली त्यांनी, झुंगळी सूर खालेली त्यांनी. डरामुळे ते वरती तरंगलेले बघू शकता. त्यांचा 5 लिटर ड्रम कसा वरती तरंगतोय, त्यांना आता पोहायचं शिकावं लागून देईल आज. मस्त गॅंग कमरा एवढ्या पाण्यात मजा घेताना, गार पाण्यात. गोलीबाई कसं वाटतंय मग गार पाण्यात आंघोळ काय? हा माशी विष दाडके देते त्याला लय. हे बघू शकता त्याचा झेमेला. तरी आज मोकर गँग आलेले नाही, आमचा भैया बिया ते आलेले नाहीये. भैया मार्केटला गेलेले त्याच्यामुळे आलेला नाही तो. गोल्याचं एकदा पोहून दाखव गँगला मस्त पैकी. हे बघू शकता डरम लावून असे तुम्ही घरी पोहण्याची प्रॅक्टिस करू शकताय. आणि आमचे 2 शूटर बघू शकता, 2 मेंबर किती लांब गेलेले, त्यांचा दोघांचा तिकडे झेमेला चालू आहे. आमचा गोली भाई इथं पोहतोय मस्त एकटाच बघू शकता. डुबलेला आहे मस्त. हे बघू शकता खतरनाक मजा आहे गँगची उन्हात आणायचे. तर चला आता मस्तपैकी गँग संग जाऊया, थोडी वेळ तिथं पोहूया, त्यानंतर आपला बी झेमेला बघूया. तो जो समोर खडक दिसतोय तिकडे जायचंय, पण आता मोबाईल तिकडे नेता नाही येणार पाण्यामुळे. जर गेला तर वॉटरप्रूफ मोबाईल नाही, जाईल खाली तळाला तरी कामा झेमेला होऊ शकतोय. त्याच्यामुळे आता मग मोबाईल ठेवून देऊया काढायला. हा परत व्हिडिओ झेमेला व्हायला वाचलाय, त्याच्यामुळं बगली.com आहे. चला आता परत झेमेला होऊन जावे, त्याच्यामुळं बगली.com आहे. तर आमचे मित्र काही कोणीच नाही आलेले, फक्त मामा सागर मामा बाबू आई मी आम्ही 4 जणी आलेलो आहे आज. त्याचा डरम राव सुटतोय काय घालून झेमेलाच. हे बघू शकता. चला मित्रांनो आता मोकर ऊन झालेलं आहे, जाऊया मस्तपैकी गंगामध्ये थोडीशी. आणि इकडून या साईडला पाऊस फुटताना हे बघू शकता गोदावरी नदीचा सीन तुम्ही. 3 वाजेचा 3 वाजले तरी मोकर ऊन आहे अजून. बगडी.com आहे डायरेक्ट. आणि इकडून पावसाचं वातावरण होताना बघू शकता मस्तपैकी. आमची गोली बाई मोकर मजा करते. चला आता ती गँग लय लांब गेलेली, तिकडे जाऊया त्यांच्याकडे थोडं पोहूया, आणि त्यानंतर बघूया अजून पुढं कसा झेमेल होतं कसं काय. चला आता व्हिडिओ काढायला लय गँग नसल्यामुळे आपल्याला मोबाईल काढायला ठेवून द्यावा लागेल. आणि काढायला काटे कुठे आहे थोडेसे, थोडं पाहून जावं लागेल, नाही तरी मग काटा भरू शकतोय पायामध्ये. चला त्या गँगचा काहीतरी झेमेला चालतं नाही दोघांच्या. चला जाऊया आता. आलोच फायनल गाईज आमचा बॉबी भाई चाललेले ते 2 तिकडं. चला आता मोकर तापलेलं आहे, मोकर होऊन झेमेला आहे पायासा टाकला. आमचे 2 मेंबर मोकर कवचे गेलेले तिकडं, पण आज आमची गँग कमी असल्यामुळे व्हिडिओ काढायला आमचा गोली व्हायला परत पाठवलेलं आहे वर बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो मोकर तापलेलं तिथून आमचा रोषाबाई आलेला आहे, पण थोडासा लांब आहे तो, त्याची 2 भरुशात वाटते. चला मस्त पैकी आता जाऊया सागर भाई त्यांच्याकडे, गणी भाई त्यांच्याकडे. हा चला मस्त पोत आहे तो बी. एवढंच पाणी येतं काही विषय नाही. येऊ का